नमस्कार मंडळी, मी समीर सावंत. आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं संध्याकाळचं स्वागत असा. आणि देव राधाकृष्ण अखंड हरिनाम सप्ताहाची आजचं 6वा दिवस होता. आणि आज न्यू इंग्लिश स्कूल फोंडा घाट या शाळेचा दिंडी महोत्सव असा. आणि त्या दिंडी महोत्सवात बरेचशा विद्यार्थ्यांनी वेगळी वेशभूषा घेतलेली असा. आणि ती वेशभूषा म्हणजे वारकरी वगैरे असे प्रत्येक जणांनी वेशभूषा घेतलेली. ती वेशभूषा कशी आहे आणि दिंडी सोहळो कसं मस्तपैकी ते गाजवतात तुम्ही तुमका आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. 2-3 दिवस पाऊस असल्यामुळे म्हाका मधले व्हिडिओ म्हाका काय करूक भेटले नाही. तर आजचो 6वा दिवसाचो व्हिडिओ मी तुमका दिंडी महोत्सवाचो व्हिडिओ तुमका मी दाखवते. बालगोपाळ्यात ओम कुठे चालला तुम्ही? दिंडीला जातो. कुठली दिंडी? ही हायस्कूलची ना? ओके, खूप मजा येते ना? ओके. तर मंडळी विराज आज आमच्यासोबत असत. विराज धवनचा फोटोग्राफर ह्या चॅनेल असा आणि तो फोटो स्टुडिओ करता. जर कधी तुमका लग्न कार्य साखरपुडो जर तेका ऑर्डर दिवची झाली तर विराज धवनलाच द्या. त्याचा नंबर मी खाली कॅप्शनमध्ये देते तुमका. स्वागत करीत आहोत. आणि आमच्या फोंडा कॉलेजचे विद्यार्थी ही परंपरा कायम अशी चालू ठेवलेली.
आज आता 1-2 व्यापाऱ्यांना कापड देऊन पुढे मग जायचंय. बघितलंच ना केवढं झालंय ते. मजल गैरमजल करत जा. थांबा, मी फराळाचं बांधले की नाम्याला आणायला सांगते. कुठे गेला या कुणाचं? काडीची मदत नाही या पोराची. नामदेवा, ए नाम्या. अगं खेळणे उद्योगण्याचं वय आहे त्याचं. घरात कसा बसेल तो? गेला असेल परत जाईल. अहो पण घर कामात काही मदत नको का करायला? लहानपणापासून भक्ती मार्गाची ओढ हवी मुलांना. आई 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 आई, तू बोलावल्यास मला? या या नामदेवा, या बसा. नामदेवा, आम्ही निघालोय बाजाराला. आता तुम्हीच घरात मोठे. आम्ही नसताना पांडुरंगाला नैवेद्य दाखवला गेला नाही असं होता कामा नये. आधी देवाचं जेवण आणि मग आपलं. बाबा, काही काळजी करू नका. मी जाऊन देवाला जेवायला आणि त्यानंतरच मी जेवीन. आणि तुम्ही म्हणता की रामदेव काम करत नाही म्हणून. बघूया ना, नैवेद्याच्या वेळेस ते हजर राहतोय का ते? आई, दादा घरात नसताना मीच घरात पडला ना, मग मला सगळं काम जबाबदारीने बघावंच लागलं. खरंच रे सोन्या. बाजाराला चला, मोठे झाले ना तुम्ही आता. चला कामाला लागूया. चला चला चला. नामदेवा, तू आज नैवेद्य घेऊन आलास? बाबा कुठे? बाबा बाजारात गेले. त्यामुळे देवाला घेऊ घालायची जबाबदारी माझ्यावर आली ना. देवाला घेऊ घालायला असं? हो, आता मी मोठा झालो ना. सकाळपासून गाजर आणली, त्यानंतर अभिषेक महा पांडुरंगा, आजकाल तुझा उपास आहे का? तसं सांगितलं असतंस तर फराळाचं करून आणलं असतं. पण आज तर चतुर्थी नाही, एकादशी नाही. आज कसला उपास? मला माहितीये, आज दादा आले नाहीत ना नैवेद्य दाखवायला, म्हणून राजायला असं. दादा बाजाराला गेले कापड विकायला, त्यामुळे तुला जेव घालायची जबाबदारी माझ्यावर आली ना. चल पटकन जेवून घे बघू, मला खूप भूक लागली आहे. आई चांगली आहे जेवायची. तू जेवल्याशिवाय कसं जेवणार मी डोळे दुखतो बरं. पांडुरंगा, गंमत पुढे झाली. आता जेवतोच की नाही, नाहीतर इथे जो कापून गेली. राम पावरे विठ्ठला, राम पावरे रूपचे सावळे, विठ्ठला रूपचे सावळे. राज दर्शन रमावरा पांडुरंगाने, विठ्ठला रमावरा पांडुरंगाने. विठ्ठला राम पावरे, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
सात्विक भावानं तर मी अत्यंत आनंदित झालेलो आहे. अरे तुझ्यासारख्या भक्तासाठी मी काहीही करेन. बोल बोल, तुझी काय इच्छा आहे? तू जेवल्याशिवाय काही मी जेवणार नाही. अरे तू इतका प्रेमानं आग्रह करतोयस की तुम्ही मिळूच शकत नाही. मी तुला वचन देतो, यापुढे तू जे जे हट्ट करशील ते मी पूर्ण करेन. जेवायचंच तर आहे ना? नाम्या, अरे देवाचा नैवेद्य तू खाल्लास का काय? नाही गाई, विठ्ठल जेवला. चावटपणा करू नकोस. तो कधी नैवेद्य खातो का? हो खातो ते. हे ताट बघ, सगळं व्यवस्थित जेवलं पांडुरंग. नाम्या, चार चौघात बोललास ना तर लोक तुला दगड मारतील. खरं बोललं तरी म्हणजे तुला असं म्हणायचंय की तू नेलेला नैवेद्य विठ्ठल स्वतः जेवला, दगडाची मूर्ती जेवली? नाही गाई, मूर्तीतून विठ्ठल प्रकट झाला, खाली पाटावर बसला आणि छान जेवला. खरं सांगतोस तू? विठ्ठल शपथ, तुझी शपथ. आणि काच नाही, तू रोज दिलेला नैवेद्य विठ्ठल जेवणार आहे. मग तू दाखवशील मला विठ्ठल जेवताना? हो, तेच काय, मी उद्या नैवेद्य घेऊन जातो, तुला पूर्ण बस. आई, फार भूक लागली आहे, लवकर वाढणं जेवायला. आलोच मी हप्ता, तू भूक जा. एवढं जेवण घे देवा, चल पटकन जेवण घे बघू, मला खूप भूक लागली आहे.
कृष्णाच्या रंगीत संगीत दिंडीत बघा भरपूर भक्त तल्लीन झाले असतात, भरपूर अशी गर्दी जमा झाली असते. रंगीत संगीत दिंडी तर तुम्ही बघितलाच आणि आज असा 21 दिवसाच्या आनंद चिके यांच्या बाप्पाचं विसर्जन असा तर ढोल पथक जात आपण जरा तुम्ही बघा बाप्पाचा प्रसाद म्हणून आपल्या कुठं पण भेटतो. बाप्पाचा विश्वनाथ जल्दी लोक आमचा परी पण दिला असा
मंडळी, देव राधाकृष्ण अखंड हरिनाम सप्ताहाची रंगीत संगीत दिंडी आज आम्ही बघितलं आणि 21 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जनसुद्धा बघितलं आणि उद्या असा सप्ताहाची 7वी रात्र आणि उद्यासुद्धा रात्री अशीच रंगीत संगीत दिंडी असा ती मी तुमका उद्याच्या व्हिडिओ दाखवत आहे. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय.